नमो नमः. आज आपण इयत्ता 9वीमधील अव्ययमाला हा पाठ पाहणार आहोत. या पाठामध्ये तुमंत, लेबंत, त्वांत अव्ययांचा वापर केलेला आहे. म्हणून या पाठाला अव्ययमाला असे नाव देण्यात आलेले आहे. तसेच यामधील काही श्लोक हे आपले आयुष्य जीवनामध्ये उपयोगी पडणारे आहेत. काही चांगल्या बाबी जीवन जगण्यासाठी या श्लोकातून सांगण्यात आलेल्या आहेत. तर आज आपण या अव्ययमालेमधील पहिला श्लोक पाहणार आहोत. श्रोतुम कर्णो वक्तुम आस्यम सुहास्यम घ्रातुम घ्राणं पादयुग्मं विहर्तुं द्रष्टुम नेत्रे हस्तयुग्मं च दातुं ध्यातुं चित्तं येन सृष्टं स पातु. श्रोतुम कर्णो हे कान ऐकण्यासाठी, वक्तुम आस्यम सुहास्यम, आस्य म्हणजे तोंड, तर वक्तुम आस्यम आपले तोंड बोलण्यासाठी, हसण्यासाठी, घ्रातुम घ्राणं नाक वास घेण्यासाठी, पादयुग्मं विहर्तुं दोन पाय फिरण्यासाठी, द्रष्टुम नेत्रे आपले दोन डोळे पाहण्यासाठी, हस्तयुग्मं च दातुं आणि हात हे दान करण्यासाठी आहेत. तर ध्यातुम चित्तं येन सृष्टं स पातु. ध्यातुम चित्तं, चित्तं म्हणजे मन, मन हे ईश्वर चिंतन करण्यासाठी आहे. म्हणून ज्या ईश्वराने आपल्या शरीराची रचना केलेली आहे, अशा ईश्वरा आमचे रक्षण करो. तर दुसऱ्या श्लोकामध्ये असे सांगण्यात आलेले आहे. गुणः कुर्वन्ति दूतत्वं दूरे अपि वसतां सतां केतकीं गन्धमाग्राय स्वयं आयान्ति षट्पदाः. गुणः कुर्वन्ति दूतत्वं, सज्जन व्यक्तीजवळ जे गुण आहेत ते एखाद्या दूताचे काम करतात आणि म्हणूनच त्यांच्याजवळ गुण असलेले पाहूनच बाकीचे लोक त्यांच्याजवळ येतात. हे सांगण्यासाठी कवीनं सुंदर उदाहरण दिलेलं आहे. केतकीं गन्धमाग्राय स्वयं आयान्ति षट्पदाः. केतकी फुलाचा सुवास किंवा वास, सुगंधामुळेच स्वतः भुंगा त्या फुलाकडे येतो. म्हणूनच गुण हे इतके महत्त्वाचे आहेत की गुणाकडे पाहून सर्व लोक त्या व्यक्तीकडे येतात. तर तिसऱ्या श्लोकामध्ये असे सांगण्यात आलेले आहे. भुक्त्वा तृणानि शुष्कानि पीत्वा तोयं जलाशयात दुग्धं यच्छन्ति लोकेभ्यो धेनवो लोकमातरः. भुक्त्वा तृणानि शुष्कानि, शुष्क म्हणजे वाळलेले, भूक लागलेली असता वाळलेले गवत खाते. पीत्वा तोयं जलाशयात आणि जलाशयातील पाणी पिते. दुग्धं यच्छन्ति लोकेभ्यो आणि लोकांना दूध देते. म्हणूनच गायींना धेनवो, धेनू म्हणजे गाय, गायींना लोकमाता समजतात. म्हणजेच गायीला भूक लागली असता वाळलेले गवत खाते. पीत्वा तोयं जलाशयात, जलाशयातील पाणी पिते आणि लोकांना दूध देते निस्वार्थ भावनेने. म्हणून या धेनूला, गायीला लोकमाता मानतात. चौथा श्लोक हा मानवी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या श्लोकामध्ये सांगितलं आहे. अकृत्वा परसंतापम अगत्वा खलमंदिरम अनुत्सृज्य सतां वर्त्म यत् स्वल्पम अपि तद् बहु. अकृत्वा परसंतापम, दुसऱ्यावर विनाकारण संताप करू नये. अगत्वा खलमंदिरम, वाईट ठिकाणी आपण जाऊ नये. अनुत्सृज्य सतां वर्त्म म्हणजे सज्जनांचा
मार्ग सोडू नये. आणि असे असताना जे काही आपल्याला आयुष्यात मिळेल त्याच्यातच यत् स्वल्पमपि तद्बहु तेच पुष्कळ मानून समाधानी राहावे. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीने चांगला मार्ग कधीही न सोडता जे काही आयुष्यात मिळेल त्याला चांगले मानावे किंवा त्यातच समाधानी राहावे, कुठलाही वाईट मार्गाचा अवलंब न करता. तर 5व्या श्लोकामध्ये असे सांगितले आहे, यस्य षष्ठी चतुर्थी च विहस्य च विहाय च अहम कथम द्वितीया स्यात् द्वितीया स्या अहम कथम. यस्य षष्ठी चतुर्थीचं जो विहस्येला षष्ठी आणि विहायला चतुर्थी समजतो आणि अहम आणि कथम याला द्वितीया समजतो, अशा व्यक्तीशी द्वितीयास्याहम पत्कथम, अशा व्यक्तीची मी पत्नी कशी बनू. याचाच अर्थ ज्याला संस्कृतचे किंचितही ज्ञान नाही अशा व्यक्तीशी मी पत्नी कशी होऊ, हे या कवीनं श्लोकातून सांगितले आहे. तर 6व्या श्लोकामध्ये छान उदाहरण दिलेले आहे की सज्जन व्यक्ती प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचैः प्रारभ्ये विघ्नविहता विरमन्ति मद्याः. नीच प्रवृत्तीचे लोक हे कामाला सुरुवात करतात परंतु ते मध्येच थांबवतात. प्रारभ्ये विघ्नविहता विरमन्ति मद्याः. मध्यम प्रकारचे लोक हे कामाला सुरुवात करून मध्येच थांबतात.